आज बिग बॉसच्या घरात धोक्याची घंटा वाजणार आणि कुणीतरी एक येड्याचा बाजार घराबाहेर जाणार आणि ते पाहून मला लय बरं वाटणार आहे. कारण सगळ्याच येड्याचा बाजार आहे रे. एक तर काही खेळत नाही, नुसता टाइमपास चालला. एक जण येते स्विमिंग पूल मध्ये उड्या मारते, निघून जाते. दुसरे येते रील बनवते. सर्जेराव, संभेराव, विश्वासराव, काय चाललंय राव? ही लफडी बंद करा तुम्ही जरा. रियालिटी गेम प्ले खेळा, दाखवा ना काहीतरी. हा काय टाइमपास चाललाय राव? दुसरं कोणी काही करतच नाहीये. तो बिग बॉस वाले पण काय नाही काहीतरी भंगार टास्क देतात ते. तो तास संपला का झालं परत नॉर्मल. अरे काय चाललंय? काहीतरी खरंच होऊ द्या यार. नाही मजा येते यार, खरंच नाही मजा येते. तुम्हाला खरंच मजा येत असेल तर सांगा यार मला की मजा येते या सीझनला. मला अजिबात मजा येत नाही. पण काय पोटा पाण्यासाठी करावं लागतं त्यामुळे व्हिडिओ काढतोय. नाही तर आयुष्य पण नसता काढला. सबस्क्रायबर पाहिजे मला म्हणून चाललंय सगळं. तरी पण बोलूया आता वोटिंग ट्रेंड वरती. सगळ्यात जास्त वोट्स मिळालेल्या कंटेस्टंटचं नाव आहे करण सोनवणे. म्हणजेच आपला सोनवणे बहिणी कडीपत्ता देता का ते वाले. त्याला खूप जास्त वोट्स आहेत. 2 नंबरला आहे आपला विशाल. तुला समजतं का काय बोलतो मी? आपण 1-on-1 खेळूया. मी असं मागून गॉसिप वगैरे करत नाही. तो मला विश्वास सोनवणे 2 नंबरला आहे. 3 नंबरला आहे आपली सिंगर प्राजक्ता शुक्रे. 3 नंबरला ती आहे. 4 नंबरला आपला अतिशहाणा प्रभू म्हणजे 21 वर्षाचं नन्न पुन्न बाळ असतं ना ते तो अतिशहाणा माणूस आहे रे. त्या माणसाला एवढं माहिती आहे की बिग बॉसच्या बाहेर गेल्यानंतर प्रेसवाले येतात, आपल्याला प्रश्न विचारतात, इंटरव्ह्यू घेतात. म्हणजे त्याला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून हे माहिती आहे. त्या पोराला हे नसेल माहिती की कंगवा कोणता आणि कपडे धुवायचा ब्रश कोणता. लय येडा बनवतो रे. आणि खरंच पेढा खाणार तो खरंच. आणि त्याला आजकाल एक घरात एक पेढा पण आवडलाय. त्याच्याबद्दल तो खूप जास्त त्याच्या जवळ जवळ चाललाय. पण तो पेढा पण लय शहाणा आहे. आता तुम्ही समजून घ्या काय. त्यानंतर राहिले 5 वरती दीपाली सय्यद. दीपाली सय्यद आजकाल रंग बदलतात. म्हणजे बाहेर त्यांचे 2 रूप आहेत. ऍक्टर पण आहे, पॉलिटिशियन पण आहे. घरात ते त्यांचे रूप चांगली दाखवतात आहेत. ते पाहायला पण भेटते. 6 वरती आहे तुमची लाडकी आणि माझी नावडती रुचिता. तिचा आवाज ऐकून आहे ना मला लय कसं तरी होतं यार. मला लय राग येतो तिला पाहिल्यावरती. काय माहिती काय झाली? ती किती चिरकते यार. ती आणि ती तन्वी दोन्ही मेंटल केस आहेत. 6 वर झाली. 7 वरती आहे सोनाली राऊत आणि 8 वरती आहे तिचा जवळचा लाडका मामाचा आत्याचा जवळचा मुलगा ओंकार राऊत. म्हणजे राऊत घराण्याचं आहे ना बिग बॉस मधलं भविष्य संपणार आहे आज कोणाचं तरी. कारण त्या दोघांपैकी एक जण आज घराच्या बाहेर जाणार आहे. माझी तर पर्सनल इच्छा आहे की सोनालीनं बाहेर जावं. कारण ती काही करत पण नाही. येते, खाते, पिते, बसते, इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, बस. हे मला काही कळत नाही रे, हे कसं आहे? आणि तिला काय आणलं होतं? निकिता तांबोळीची रिप्लेसमेंट म्हणून तिला आणलं होतं, बरोबर ना? निकिता तांबोळीची रिप्लेसमेंटचा काय विषय आहे का त्याच्यात काही? काहीतरी साम्य आहे का? म्हणजे साम्य आहे सोशल मीडियावर तुम्ही पहा दोघींचे अकाउंट, तुम्हाला खूप जास्त साम्य भेटेल. पण घरात काहीच नाहीये. कारण बिग बॉसला जे पाहिजे होतं तिच्याकडून तसं काहीच भेटत नाहीये. त्यांचं साम्य जे आहे ते घराबाहेरच चाललंय सोशल मीडियावरती. बस घरात काही नाही. सो मग तिला आणून काय फायदाच झाला नाहीये. तिला काढा, कोणीतरी दुसरं बाहेरून टाका, जरा बरं वाटेल रे. ही काय लफडी आहे. आणि तो ओंकार राऊतला चान्स दिला होता या आठवड्यात सगळ्यांनी की तू खेळ चांगला कर, दिस जरा. त्यांनी भांडणं पण केली. पण त्याला जमलं नाही काही तेवढं. त्यामुळं सोनाली राऊत, ओंकार राऊत. मला विचारशाल तर सोनाली राऊत. मागच्या वेळेस मी बोललो होतो राधा पाटील मी बाहेर जाणार. तुम्ही आजही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. ते बोललो होतो मी आणि ते सत्य झाले. आज पण सोनाली राऊत बाहेर जाते. कारण मला तेच वाटते. ओंकार जरा खेळतोय काहीतरी आणि बॉडी बिल्डर घरामध्ये आहे 2-3च आहे, 3च आहेत. ते 3 पैकी 2 एका टोळीमध्ये आहेत. हा इकडे एकटा राहतोय. काहीतरी पाहिजे ना टफला. त्याच्यामुळे कदाचित सोनालीला बाहेर काढतील आणि कोणतरी चांगला पाठवतील ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री. हे मला असं वाटतं. बाकी बिग बॉस वाले आहेत ना, जाऊ दे. मला राग येतो रे. मला माझ्या तोंडात शिव्या येतात, शिव्या डायरेक्ट. मी काय आता बोलू शकत नाही. कॅमेरा चालू आहे. नाही रे. काहीतरी वेगळं करा तुम्ही. ही माणसं चुकली तुम्ही याला घेताना. काहीच करत नाही तुम्ही. काहीच. काहीच नाही. पाहायला मजाच येत नाही रे. दिवसभरात काहीतरी 1 तास दाखवता संपला विषय. बाकी वेळेस तुम्ही दाखवताय काय? रील शूट म्हणजे कोणीतरी 2 जण बसलेत काहीतरी मस्त ॲक्टिंग करतात ते. हे आम्ही Instagramवरती पाहूनच तुम्ही त्याला घेतलंय. घरात वेगळं काही झालंच नाही का 24 तासामध्ये? काय तुम्हाला 1 तासामध्ये दाखवण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे कंटेंट नाहीये? एवढं ते वाईट जर खेळत असतील तर कशाला दाखवता? रितेश भाऊ प्लीज कृपा करा. तुमच्या पाया पडतो मी तुम्हाला असं झोपून नमस्कार करतो. पण सगळ्यांची कानउघडणी करा. नीट खेळायला लावा. आणि ते जे असं ऍक्टिंग करतात ना सगळे मुखवटा घालून बसलेत ना, ते काढा आणि ओरिजिनल दाखवा जे असेल ते. पाहायला बरं वाटेल. नाही तर हा बिग बॉस फ्लॉप आहे सीझन 4 सारखा. खरंच फ्लॉप आहे. तो इथं होता, हा इथे जाईल. म्हणजे माणसं ओळखीची असून सुद्धा तो इथे जाईल. खरंच नका करू यार. आणि काहीतरी सुधरा. बरं वाटेल मला पण आणि ह्या जनतेला पण. आणि टास्क ना चांगले आणा. काय टास्क आणला होता?
सेवक 4 जण सेवक जी सगळी कामं करतात ते ऑलरेडी आधीपासून त्या सगळ्याला तुम्ही 4 सेवक केले ते करणाऱ्याची कामं जी करणार नाही त्यांना कामाला लावा ना जसं की सोनाली लावा विशालला कामाला लावा ऋचाला कामाला लावा अजून एखादं कोणतरी पकडा जो कामच करत नाही त्याला पकडा ना हे जे कामं करतात त्यांनाच पकडून कामाला लावले यार काय बावळट हे काय बरोबर नाही जरा सुधरा नीट वागा आणि जरा नीट टास्क आणा जरा मजा येईल पाहायला आणि काय बोलले होते 2 कॅप्टन ऐतिहासिक निर्णय अरे बावळटांनो आधी एक कॅप्टन होता एकाचे 2 केल्यावरती निर्णायक ऐतिहासिक तो निर्णय नाही होत तुम्हाला अक्कल आहे का 2चा 1 झाला तर ठीक आहे ह्या काय मूर्खपणा आहे